ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नीला सहकार खात्याने मोठा दणका दिला। एसटी कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक पदावरून दोघांचीही गच्छंती करण्यात आली। याचं कारण म्हणजे काही महिन्यांपूर्वी यवतमाळमध्ये सदावर्ते पॅनलच्या संचालकांनी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली होती। या सभेपूर्वी सर्व सभासदांना अहवालाचं वाटप करण्यात आलं नव्हतं। एवढंच नाही तर त्यावर नथुराम गोडसेचे फोटोही छापण्यात आले होते। एसटी कामगारांचा राजकारणाशी काहीही संबंध नसताना गोडसेचे फोटो छापणं योग्य नाही अशी तक्रार एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सहकार आयुक्तांकडे केली होती। मात्र संचालक पद रद्द केलं नसल्याचा दावा गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे। दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर सदावर्तेंशी संवाद साधलेला आहे अभिषेक मुठाळनं, पाहूया। सदावर्ते यांचं संचालक पद रद्द झालं अशा प्रकारचा आरोप जो आहे तो संदीप शिंदे यांच्याकडनं करण्यात आलेला होता। त्या प्रकरणी एक आरटीआय देखील दाखल करण्यात आला होता आणि त्या आरटीआय मधनं सहकार विभागाकडनं या संदर्भात त्यांना उत्तर देण्यात आलेलं आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत गुणरत्न सदावर्ते, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। तुमच्यावर एकूण जे संचालक पद आहे, जे मानद संचालक पद तुम्ही म्हणता आहे ते रद्द झालं आहे असं ते म्हणतायत आणि त्या प्रकारचं एक डॉक्युमेंट देखील येत आहे ज्यामध्ये आरटीआय देखील दाखल करण्यात आलं। एबीपी मला असं वाटतं की नॅशनल न्यूज चॅनल आहे आणि मला एवढंच माहिती आहे की फार गांभीर्याने एक नॅशनल लेवलच्या माध्यमातल्या लोकांनी बातम्या दाखवल्या पाहिजेत। दुःख होतं आहे की सदावर्तेंच्या विरुद्ध बातमी नाही दाखवली तुम्ही, सामान्य कष्टकरी जो आहे त्या कष्टकऱ्यांना तुम्ही वेदना दिल्यात, कारण फेक तुम्हाला उल्लू बनवलं। मला सांगा की ज्यावेळेस सदावर्ते आणि जयश्री पाटील यांचं संचालक पद हे मानद जे कुठेही कधीही कुठेही कधीही कोणत्याही प्रोसिडिंगमध्ये रद्द झालेलं नाही, तो ठरावच कधीही म्हणजे रद्द झालेला नाही। त्यामुळं एखादं कोणीतरी राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांच्या म्हणजे याच्यातला ज्याला म्हणतो आपण याच्यातला आपल्या तालीम म्हणत नाही मी, म्हणजे बगलेतला म्हणेल आणि आपल्या त्या ताटाखालचा असे काही जी लोक आहेत जी छोटी छोटी आहेत, कारण शरद पवारांच्या वैचारिक आमच्यासोबत लढाई आहे, वैचारिक लढाई आहे आणि ही अशी माणसं ही जाणून बुजून का हे पसरवतात त्याच्यामागचं कारण आहे। मागची 70 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांच्या कळपातली लोकं होती त्या बँकेवर आणि कष्टकऱ्यांसाठी पर्याय जेव्हा निर्माण झाला हिंदू राष्ट्र भारत हमारा मानणाऱ्या जनसंघाचा आणि प्रभू श्री रामचंद्राला सर्वोच्च मानणाऱ्या आणि पंडित नथुरामजी गोडसेंचा अखंड भारत पुन्हा निर्माण करण्याच्या विचाराचा, तेव्हा त्यांना ह्या स्वाभाविक आहेत ह्या गोष्टींचा त्रास होतो, कारण शरद पवारांचं पूर्ण आयुष्य हे वेगवेगळ्या ध्रुवीकरणात झालेलं आहे आणि त्याच्यातूनच आपण मला वाटतं विषयावर तुम्ही विषय दुसरीकडे त्याच्यातच विषयावरच यायलो। तुम्ही आरोप करताय, ठीक आहे, आरोप नाही, हे सत्य आहे, हे सत्य आहे। चले जाओ केलेलं आहे बँकेतून शरद पवारच्या विचारांना, प्रभू श्री रामचंद्र असतील किंवा पंडित नथुरामजी गोडसे असतील किंवा अखंड भारत असेल, जा बँकेत जाऊन अखंड भारताचा फोटो लागलेला आहे, जा बँकेत जाऊन तुळशी नंदनवन लागलेला आहे। हिंदू विचारांना बगल देण्यासाठी आम्ही कष्टकरी हिंदू विचार पुन्हा भाई नरेंद्र मोदी यांच्या विचारांना पुन्हा एकदा मोठं करण्यासाठी एकवटलोत। महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विधानसभांमध्ये आमच्या बैठका चालू, आम्ही उभं केलं, आम्ही एक विचार तटस्थ ठेवला, त्याच्यासाठी वैचारिक दिवाळखोरीपोटी शरद पवारांचे बगलबच्चे सगळं हे मान्य आहे, पण माझा हा मुद्दाच नाही। माझं हे म्हणणं आहे की त्यांनी जे मी काय म्हणतो, तुमचं एक गोष्ट जरी मान्य केली तरी मुद्दा हा आहे की जो आरटीआय आलेला आहे त्याच्यावर काय तुमचं उत्तर आहे? तुम्ही डोळस आहात, तुम्ही शिक्षित आहात की नाही मला आता प्रश्न पडलेला आहे। तुम्ही जर्नलिझमची डिग्री पास आहात की नाही मला ते प्रश्न पडलेला आहे, कारण मी बाळशास्त्री जांभेकरांच्या पहिली जयंती पुण्यतिथी पोंबुर्ल्याला जाऊन केलेला माणूस आहे, आम्ही त्या काळातली पत्रकारिता पाहिलेले माणूस आहे। अरे डोळस तर व्हा, तुम्हाला कुठे दिसलं त्या आरटीआय मध्ये गुणरत्न सदावर्ते? तुमची ॲन्युअल जनरल मीटिंग जी झाली होती ती 28/9 झाली, हे बरोबर आहे? मीटिंग ॲन्युअल जनरल मीटिंग होतच असतात, मग त्यामध्ये तुम्ही काय बदल केलेले होते? जे बदल आहेत ते सहकार आयुक्ताला सांगितले कोणते? ते होते तुळशी नंदनवन, ते होते वंदे मातरम म्हणायचं, ते होते कष्टकऱ्यांना स्वच्छ पाणी, ते होते व्याजदर कमी करा, ते होते तुमच्यासारख्या पत्रकारांना सुद्धा त्याच्यामध्ये संधी द्या प्रोफेशनल म्हणून। काय चूक होतं?
पण त्याच्यामध्ये असं आहे की तुम्ही जे 2 तज्ज्ञ डिरेक्टर म्हणता आहे ते 2 तज्ज्ञ डिरेक्टर पण तुमच्याच एसटी मधले राहावे अशा प्रकारचा जो युक्तिवाद आहे तो समोर येताना पाहायला मिळतो, किंवा सहकार आयुक्तांचे असेल किंवा सहकार विभागाचे तसे कायदे आहेत, त्या संदर्भात काय सांगाल की एकूण जे तुम्ही जे तुळशी वृंदावन वगैरे गोष्ट म्हणता आहे ते तर झालंच आहे ना, ते तर तुम्ही आताही हे केलेलंच आहे, त्यात काही वेगळं नाही आहे ना. मुद्दा हा आहे की आर्थिक बाबतीत ज्या गोष्टी तुम्ही घडवून आणता आहात त्या बदल झाल्या आहात का? अहो तुम्हाला मी काय सांगत आहे, मला वाटतंय त्या उबड्या घागरीवर पाणी. अरे कोणत्या कायद्यात लिहिलेलं आहे? ती जी तरतूद आहे त्याच्यामध्ये प्रोफेशनल वकील असेल, त्याच्यामध्ये चार्टर्ड अकाउंटंट असेल, त्याच्यामध्ये जे कोणी प्रोफेशनल असेल त्यांच्यासाठी आहे, ती कर्मचाऱ्यांसाठीची तरतूद आहे. कुणी सांगितलं? हे तरी खोटं बोलू नका. मी आता सहकार कायदाच दाखवतो तुम्हाला, त्या तरतुदी तरी बघून घ्या. त्याच्यामुळे हे सगळ्या खोट्या गोष्टी आहेत. सांगत आहे मी तुम्हाला, ऑन एअर सांगत आहे तुम्हाला, खोट्या गोष्टी आहेत. दुसरा एक मुद्दा येतो आहे की तुम्ही CD रेशो पण 92% झाला म्हणता आहे. सध्याला कर्ज जे आहे ते कर्मचाऱ्यांना मिळतं आहे का, काय त्याची परिस्थिती? हां, हे डंके की चोट पे तुम्हाला सांगतो. दुखलंय कुठं तर हे संदीप काय नाव आहे त्याचं, तो पोरगा जो 2 वर्षापासून कष्टकरीच नाही, तो हेच असेच कामं करत राहतो आणि कष्टकरी दाखवायचा प्रयत्न करतो. तो झुला तुम्हाला सांगतो, त्याच्या पुढं जाऊन त्यांनी सगळं करून पाहिलं. तुम्हीच दाखवल्या ठेवी गेल्या. तुम्हाला सांगतो आज 2 महिने झाले नाही, सगळ्या कर्मचाऱ्यांना समजलं, बँकेतल्या संप केलेल्या बेकायदेशीर की नाही सदावर्ते सरांचीच भूमिका बरोबर आहे. कोणाच्या हाता पडलो नाही, सरकारकडून 1 रुपया घेतला नाही. जो CD रेशो 98 गेला होता, आज CD रेशो 92 झालाय. डंके की चोट पे झालाय. कष्टकऱ्यांनी श्रमानी पुन्हा एकदा CD रेशो वर आणलाय. ह्या बगल बच्चांसारखं जनसंघ टक्केवारी खाणारं नाही. 5% त्यानं घेतलंय की नाही? कोणत्या संघटनेत होता? कोणाच्या आशीर्वादाच्या संघटनेत होता? विचारा त्याला. किती कोटी रुपये कोर्टाने सांगितले वापस कष्टकऱ्यांना द्या, दिले का? आता तुम्हाला माहित आहे, जेव्हा बायफर्गेशन होत आहे मेजॉरिटी मेंबर्सचं, समजा 1 लाख मेंबर होते, त्याच्यातले 80,000 मेंबर राहिले. 80,000 मेंबरमधले जर 70,000 जनसंघाकडे गेले तर तेवढ्या प्रॉपर्टीज कुणाला द्यावं लागतील? ही पायाखालची वाळू गेलेली आहे. ही खरी परिस्थिती आहे. कुठे शरद पवारांच्या कोणत्या संघटनेला पैसे फिरवण्यात आले, ही सगळी वस्तुस्थिती बाहेर पडणार आहे. ही भीती आहे. आणि तो पैसा गेला नव्हता मुठाळ, तो ब्लॅक मनी होता का? ती चौकशी सुरू झाली आहे. तो ऑडिट सुरू झालंय बँकेत. ते ऑडिट सुरू झाल्याच्या नंतर लगेच मूळव्याध झाला, लगेच आग लागली. आणि त्या मूळव्याधाची आग ही आहे. पण आम्ही सुद्धा डोस द्यायला कमी नाहीत. मग सध्याला असं समजायचं की तुम्ही अजूनही संचालक पदावर कायम आहात? मुठाळ, मी कायद्यावर विश्वास करतो, कायद्याच्या पुस्तकावर विश्वास करतो, मी आदेशावर विश्वास करतो, मी संविधानावर विश्वास करतो. भारतीय संविधानाची 97वी घटना दुरुस्ती काय सांगते? हे सगळेचे सगळे अधिकार आता संचालक मंडळाला दिलेले आहेत. इव्हन सहकार आयुक्तांना सुद्धा नाहीत. माननीय न्यायमूर्ती, मुख्य न्यायमूर्ती सर्वोच्च न्यायालय डॉक्टर धनंजय चंद्रचूड साहेबांनी ह्या अधिकारांच्या बाबतीमध्ये 4 न्यायालयांनी, RBIनी सुद्धा हस्तक्षेप करू नये अशी स्थगिती दिलेली आहे. RBIनी सुद्धा हे सगळे अधिकार संचालक मंडळाला दिलेत. ही कॉन्स्टिट्यूशनमधली सगळ्यात स्ट्रॉंग अमेंडमेंट आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये सहकार आयुक्तांनी हिंदू विरोधी लोकांच्या विचारांना बळी पडून, खोट्या पत्रांना बळी पडून अधिकारांना गदा आणण्यासाठी काहीही सहकार आयुक्त करू शकत नाहीत आणि तसं करणारही नाहीत. आणि ते जर कुणी तसं वागत असेल हिंदू विचाराच्या कष्टकऱ्यांच्या विरुद्ध जाणून बुजून, तर आम्ही माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे असतील, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा असतील किंवा माननीय सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील असतील, त्यांना आम्ही सांगू की शरद पवारांची ही चांडाळ चौकडी अशा प्रकारे कष्टकऱ्यांना वेदना देत आहे, बँकेची बदनामी करत आहे. हे तर आम्ही सांगूच सरकारला अशा खोट्या बाबींची चौकशी करण्यासाठी. परंतु त्यासोबत आम्ही जे जिम्मेदार आहेत त्यांच्या विरुद्ध पोलीस तक्रार, आज सगळे कष्टकरी संचालक आलेले आहेत, ते जाऊन पोलीस तक्रार देतात. एक वेगळा प्रश्न, एकूण तुम्ही सरकारच्या बाजूनं लावून धरता आहात, निवडणुका देखील चालू आहे, निवडणुकांमध्ये प्रचारासाठी उतरणार आहात कोणाच्या? ऑलरेडी अमरावतीमध्ये किती दिवस होतो, किती तालुक्यात होतो विचारून घ्या. त्याच्यानंतर किती कष्टकरी उतरले विचारून घ्या. हम दिखाते नहीं है,
हम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के विचार से बने हैं और पंडित नथुराम गोडसे जी के वैचारिक वारसदार हैं। हम भाई नरेंद्र मोदी जी का जो सपना है भारत को और सक्षम बनाने का, ये दाऊदिया इब्राहिम जैसे आतंकी विचारों का नहीं है। ये जो है यहाँ के कष्टकरी श्रमवीर कहते हैं पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी, श्रमवीरों के विचारों का है। त्याच्यामुळे नुसतं अमरावती नाही तर सोलापूर आत्ता चालेत मुदलियार, सोलापूरची जिम्मेदारी पूर्ण होती। 2000 स्वयंसेवक तिथं काम करत होते जनसंघाचे, आत्ता चालेत घाडगे साहेब, संजय घाडगे कोल्हापूरवरून। विचारून घ्या की त्यांनी किती काम केलं कोल्हापूरमध्ये, किती स्वयंसेवक होते। कल्याण सीताफराव काम पाहतायत स्वतः फील्डवर, तुम्हाला या 4-8 दिवसामध्ये तिथे मोठी बैठक सुद्धा दिसेल। सांगायचं तात्पर्य जी ही ताकद शरद पवारांकडे होती पूर्वी, हे 70-80 हजार लोक शरद पवार वापरायचे, आज शरद पवारांकडे ही ताकद गेली निघून। कोण विचारते तो जो पोरगा तुम्ही सांगताय तो कुठे दिसला का, त्याला सांग म्हणाव कोणत्या उमेदवारासाठी तू फिरलास। आमची ताकद आहे। आज तुम्हाला सांगतो यवतमाळ मतदारसंघ असेल तिथं आमची ताकद आहे। आज तुम्हाला सांगतो खेडकर म्हणजे सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत। तुमच्या मागे बसलेला संजय घाडगे मराठा आहे, समरजित घाडगेंच्या कुटुंबातला आहे। विचारून घ्या मागे पलटून तुम्ही मराठा आहेत, तुम्ही सदावर्तेंसोबत आहेत, तुम्ही काम करताय की नाही। त्याच्यामुळे सांगायचं तात्पर्य नक्की भाई नरेंद्रजी मोदी हे पंतप्रधान होतील, महाराष्ट्रात सर्वाधिक जागा येतील, ते आणण्यासाठी या शेवटच्या फेजमध्ये कष्टकरी मुंबई, ठाणे, कल्याण जीवाची बाजी लावतील आणि मतदारांना जास्तीत जास्त मतदान केंद्रापर्यंत नेतील। तुम्ही प्रचार सभा असेल किंवा मग छोट्या अशा काही गोष्टी सध्या घेणार आहात का, किंवा मुंबईच्या हिशोबाने विचार करणार? मुंबईत तर ताकदच आहे, कष्टकऱ्यांची ताकद आहे। तुम्ही माहिती आहे, जरी दत्ता सामंत वेगळ्या विचाराचे होते तरी ती ताकदच आहे ना कष्टकऱ्यांची। घेणार चालूच आहेत, घेणार म्हणजे पुढची गोष्ट राहिली, चालूच आहेत। तुम्ही काही तुमच्याच चॅनलनी दाखवलं असेल ठाण्यामधली भेट वगैरे, हे तुम्ही सगळ्यांना माहिती आहे। आणि नेमकी भेट कशा संदर्भात? हे पहा, लक्षात ठेवा, देशाच्या हितासाठी, कष्टकऱ्यांच्या हितासाठी ज्या शरद पवारांनी कष्टकऱ्यांना काढून टाकलं होतं, त्याच कष्टकऱ्यांना महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी नोकरीत घेतलं होतं। जे कष्टकरी जेलमध्ये टाकले होते त्यांना सन्मान देण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी केलं। डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचं तेवढंच योगदान आहे, जात म्हणून नाही। मराठा आरक्षण आणि मराठा मुद्दा वेगळा आहे, कष्टकरी आणि कष्टकऱ्यांचं हित वेगळं आहे। ह्या सगळ्या हितापोटीच्या गोष्टी आहेत। आणि एक सांगतो की धर्म जात ह्या मर्यादेपर्यंत आहेत। प्रभू श्री रामचंद्राची अयोध्या, 370, CIA, NRC, घुसखोर बांगलादेशी, हे म्हणजे उद्धव मामूसाठी ते ठीक आहे, तुम्हाला सांगतो त्या संजू बाबासाठी बिना पेंद्याच्या ठीक आहे, परंतु आमच्यासाठी महत्त्वाचं आहे हिंदू राष्ट्र, तुळशी माता, तुळशी मातेच्या विचारासाठी, प्रभू श्रीरामचंद्राच्या विचारासाठी आम्ही काम करतो। आम्हाला काही राजकीय अपेक्षा नाही आहे, परंतु मतदार हा राजा आहे आणि मतदार राजा कष्टकरी राजा आहे। त्याच्यासाठी आम्ही सर्व काही सगळं काही करू मुंबईसाठी। आणि येणाऱ्या विधानसभेत सुद्धा मी तर चॅलेंज देतो, आदित्यनं की नाही डिपॉझिट वाचून दाखवावं वरळीतलं चॅलेंज। चला तुम्ही माझ्यासोबत, का चॅलेंज देतो मुठाळ, माझ्यासोबत चला, वरळीमधली माझी शक्ती पहा। साला तुम्हाला सांगतो आयुष्यात मुछ ठेवणार नाही। चला वीर जिजामाता नगर, हे 2च नगर आहेत जिथे शक्ती, नुसती येऊन शक्ती पहा तुम्ही। कितीही तुम्हाला सांगतो उद्धवला येऊ द्या, त्याच्या मागे जर माणूस दिसला तर मग म्हणा, पण गुणरत्न सदावर्ते वीर जिजामाता नगरमध्ये घेऊन चला, गुणरत्न सदावर्ते तुम्ही वरळीमध्ये घेऊन चला। आणि बघा, तुम्हाला माहिती नाही इंटरनली खूप काम चाललेलं आहे, आदित्यच्या पायाखालची वाळू गेलेली आहे। आदित्य, येणारी निवडणूक तू लढवून दाखव वरळीतून। तू मतदान सुरुवातीच्या 25% मतमोजणीमध्येच तू रडत घरी गेलं पाहिजे, कारण तू बाळ आहेस। तर हे होते गुणरत्न सदावर्ते, ज्यांच्याकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की जे संचालक पद आहे ते रद्द झालेलं नाही, सोबतच निवडणुका सुरू आहेत, येत्या विधानसभा देखील तोंडावर असणार आहे आणि त्यात ते देखील एकूण सक्रियरित्या या प्रचारामध्ये उतरताना बघायला मिळतील। कॅमेरामॅन सचिन शिंदेचा अभिषेक मुठाळ, ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।